हॅलो गाईज, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी कोमल पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ॲडव्हान्स पाईप क्लीनर स्टिकपासनं वेगवेगळ्या प्रकारे जे फ्लावर बनवण्याचे किंवा बुके बनवण्याचे जे क्लासेस स्टार्ट केले आहे त्याचा 4था दिवस आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत, तर आज आपण लिली फ्लावर कसं बनवायचं ते शिकणार आहोत. तर मग चला जास्त वेळ न घालवता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कटर, त्यानंतर लागणार आहे ग्रीन आयरन स्टिक, त्यानंतर लागणार आहे हे पोलन, त्यानंतर आपल्याला B7000 ग्लू लागणार आहे, त्यानंतर आपल्याला ही ग्रीन कलरचा टेप लागणार आहे आणि एका फ्लावर पेटल बनवण्यासाठी आपल्याला 3 रेड कलरच्या पाईप क्लीनर स्टिक लागणार आहे. आणि जर आपल्याला लिप्स बनवायचे असतील तर लिप्ससाठी आपल्याला ग्रीन कलरचे पाईप क्लीनर स्टिक लागणार आहे. तर मग एका पेटलसाठी 3 पाईप क्लीनर स्टिक लागतात. तर याचा आपण आज चला तुम्हाला याचं पेटल बनवून दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हे जे 3 पाईप क्लीनर स्टिक आहे याला व्यवस्थित अरेंज करायचं. दोन्ही बाजूला याचे सेंटर एकमेकांना टच झाले पाहिजे, याचे एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं. अशा प्रकारे याचा सेंटर काढून घ्यायचा. हा याचा सेंटर बरोबर आहे. सेंटरला थोडंसं असं म्हणजे सेंटरला एक आकार देऊन घ्यायचा आणि काय करायचं, यातली एक स्टिक बाजूला ठेवायची आणि 2 स्टिक पकडायच्या अशा हातामध्ये. त्याला व्यवस्थित अरेंज करायचं. दोन्हींचं मेजरमेंट व्यवस्थित आलं पाहिजे अशा प्रकारे त्याला पकडायचं. व्यवस्थित स्ट्रेट पकडायचं आणि याचे हे दोन्ही टोक जवळ आणायचे. जवळ आणल्यानंतर या 4 टोकांना असं आपल्या बोटामध्ये पकडायचं आणि याचा सेंटर काढून घ्यायचा. हे बघा इथे कमी जास्त झालं आहे, परत पहिल्यापासून अरेंज करायचं. अशा प्रकारे याचा हा सेंटर पॉईंट, याला असं खालच्या बाजूला खाली पकडायचं, अरेंज करायचं व्यवस्थित. अशा प्रकारे दिसते का? एका पाईप क्लीनर स्टिकचा एक टोक दुसऱ्या पाईप क्लीनरच्या स्टिकच्या वरतून ठेवायचं. अशा प्रकारे दोन्हीचं मेजरमेंट सारखं असलं पाहिजे, तरच हे अरेंज करायला थोडं कठीण जातं. अशा प्रकारे हे 4 टोकं एका हातात पकडायचे आणि याचा जो सेंटर आहे हा एका हातात पकडायचा आणि याला असं एकमेकांच्या जवळ खेचायचं. हे 4ही एकसारखे आणि याला एक असं सेंटर क्रिएट करायचा इथे. हा अशा प्रकारे झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये एक अशा प्रकारे हे अरेंज करून झालं. आता काय करायचं आहे आपल्याला,
आता ह्या दोनचं केलेलं आहे आपण, एक बाजूला काढून ठेवली होती, त्याला पण व्यवस्थितरित्या अरेंज करायचं. 2 टोक एक शेजारी आणायचे आणि याचा सेंटर काढून घ्यायचा. अशा प्रकारे सेंटर काढायचा. हा सेंटर काढल्यानंतर काय करायचं, हे जे आहे ना आपण याला अरेंज केलेलं, याच्या दोन्हीच्या बरोबर सेंटरमधून याला आतमध्ये इन्सर्ट करायचं. अशा प्रकारे इन्सर्ट केलं, याचे 2 टोक पकडायचे आणि याला वरती खेचायचं. वरती खेचल्यानंतर खाली यांची अरेंजमेंट बिघडली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. अशा प्रकारे आपण याच्या सेंटरमधून याला इन्सर्ट केलेलं आहे दोघांच्या. आणि काय करायचं आहे, बरोबर हा जो आहे ना हा समोर आणायचा, हा मागे न्यायचा आणि याला असं ट्विस्ट करायचं. परत हा समोर आणायचा, हा मागे न्यायचा आणि याला ट्विस्ट करायचं. ट्विस्ट करून झालं की हा राईट साईडला, हा लेफ्ट साईडला, असं करून याचा याला पेटलचा शेप द्यायचा. अशा प्रकारे आपल्याला याचंही पेटल बनवून घ्यायचं आहे लिली फ्लावरचं. याला असं व्यवस्थित अरेंज करायचं. हे बघा अशा प्रकारे. याचा सेंटर पण हुकला नाही पाहिजे. याला सारखं थोडंसं प्रेस करत राहायचं आणि याला एकमेकांच्या जवळ आणायचं असं. अशा प्रकारे टाईट राहिलं पाहिजे. हे बघा, हे झालं पेटल रेडी आपलं. असं अशा प्रकारे पेटल रेडी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये गॅप नाही राहू द्यायचा, पण हा अजून आपण याला व्यवस्थितरित्या फिट नाही केलं ना, त्याच्यामुळे याच्यामध्ये सध्या तरी गॅप दिसेल. अशा प्रकारे आता काय करायचं, हे 2 4 6 हे जे 6 आपले स्टिक आहेत याला व्यवस्थित प्रकारे पकडायचं आणि काय करायचं, यामध्ये जे सगळ्यात जास्त लांब आहे ना त्यानं याला काय करायचं, फिट करायचं. अशा प्रकारे वरतून पकडायचं आणि असं त्याला ट्विस्ट करायचं. हे झालं आपली पेटल फिट. वाटलंच तर अजून याच्यापेक्षा जे मोठं आहे त्याने परत दुसरा एक राऊंड घेऊन फिट करायचं. ही झाली आपली पेटल रेडी.